नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. क्रिकेटच्या मॅचमध्ये भारत हरला म्हणून लहान भावाची हत्या तर वडिलांना केलं गंभीर जखमी. बडनेरा शहराजवळील अंजनगाव बारी इथली घटना. माथे फिरू तरुण अटकेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्षेपार्ह फोटो टाकल्यानं रिद्धपूर इथं मोठा तणाव. चांदूर बाजार इथं करण्यात आला सर्वपक्षीय निषेध. समाजकंटकाला करण्यात आली अटक. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. आणि शहर सौंदर्यीकरण विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. आता शहराच्या 22 चौकांच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानं अमरावतीकरांना दिलासा. आणि आता सविस्तर वृत्त. वर्ल्ड कप हरल्याच्या रागात दोन भावांमध्ये वाद झाला आणि याच वादात मोठ्या भावाने चक्क आपल्या लहान भावाची हत्या केली तर आपल्या वडिलांना गंभीर जखमी केलं. बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत अंजनगाव बारी इथं ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भारत वर्ल्ड कप हरल्याच्या रागात अमरावतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्ल्ड कप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची निर्घृण हत्या केली. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली. मटण खाऊन आला म्हणून भारत हरला असं म्हणत दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठ्या सख्ख्या भावानं लहान भावावर लोखंडी साळीनं हल्ला केला. यामध्ये भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. अंकित इंगोले असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याचा मारेकरी भाऊ प्रवीण इंगोले याला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्यानं अमरावती जिल्ह्याच्या रिद्धपूर इथं मोठा तणाव निर्माण झाला होता. तर वाढता तणाव पाहता पोलिसांनी तात्काळ माथेफिरू तरुणाला अटक करत विविध गुन्हे दाखल केले. या घटनेचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सामूहिक निषेध केला. चांदूर बाजारवरून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर इथं सोमवारी रात्री काही माथेफिरू तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले. याची माहिती होताच रिद्धपुरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याची तक्रार शिवप्रेमी तरुणांनी शिरखेड पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर त्या माथेफिरू तरुणाला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रिद्धपुरातील तणाव निवळला. यात दोन्ही बाजूच्या शांतप्रिय नागरिकांनी सामंजस्याची भावना दाखवत गावात शांतता प्रस्थापित केली. सुरक्षेचे उपाय म्हणून रिद्धपुरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या इथं स्थिती नियंत्रणात आहे. पहिले तर शिवाजी महाराजाला मुजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज जे काल चित्र जे त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात टोल होण्याची शक्यता आहे. कारण ते जे महापुरुषाला आपल्याला जीवन कसं घडवावं शिकवलं त्याच महाराजाच्या आज विटंबना आहे. त्याच्या पहिले त्याचा निषेध केला. साहेबांनी आम्हाला हे सगळं का आम्हाला कायद्याच्या चौकाहून ते पूर्ण चौकशी आहे. त्याचा पहिला केलेला आहे मोठा फॉरेन्सिक लॅबमधून. त्याच्यानं कुठून काय केलं याच्यावर पूर्ण करून त्याच्या मी चौकशी तर त्याला कठोर होईल. साहेबांना एक आहे की इतर असं कृत्य न घडावसाठी त्याच्यावर काही ना काही कारवाई झाली आहे. याच्यासाठी सर्व पक्षीय बजरंग दल करून आम्ही सगळे जमलेलो आहोत. ते आम्ही साहेबांना निवेदन दिले. कालच्या प्रकाराबाबत काल पोलीस शिरखेड आरोपी विरुद्ध 295 भादवी नोंद करण्यात आला आहे. त्याला कालच अटक करण्यात आली. त्याचा ज्या मोबाईल त्यांनी स्टेटमेंट मोबाईल वगैरे जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचा मोबाईल लॅब पाठवला. त्याच्यावर सक्त कारवाई पसंत आहे. गुन्ह्यातले साक्षीदार वगैरे यांनी कोर्टात जाऊन साक्ष दिली. त्याला पुढे पनिशमेंट होईल.
सर्वांनी सहकार्य करावे आणि कायदा स्वतः चांगले दाखवावे. आपलं बी निवेदन भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्या भावना आम्ही आमच्या आपण वरिष्ठांशी आणि आरोपीला कठोरच्या कठोर शासन होईल याची आम्ही 100% दक्षता घेऊ. सर चालू आहे कधी काय पाहिजे होते तरी मोबाईलचं चालू आहे. हे एकदा तरी जप्ती द्यायची वाली विषय नव्हता. अमरावती शहराच्या 22 चौकांच्या सौंदर्यीकरणाच्या टेंडरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं टेंडर विरुद्धची याचिका फेटाळून लावल्यामुळे आता सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं टेंडर विरुद्धची याचिका फेटाळून लावल्यामुळं अमरावतीमधील 22 चौकांच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही कामं 5,85,83,000 रुपयांची आहे. तर न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा दिलासादायक निर्णय दिलाय. महानगरपालिकेनं कामाचा खर्च वाचवणे, कामं वेळेत पूर्ण करणे, क्षमताधारक कंत्राटदार नियुक्त करणे, कामांच्या स्वरूपात समानता ठेवणे या उद्देशातून चौक सौंदर्यीकरणासाठी ड्रेनेज, सिमेंट रोड, पेव्हिंग बॉक्स अशा एकूण 37 कामं एकत्र केली आणि त्याचं कंत्राट वाटप करण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी टेंडर नोटीस जारी केली होती. यावर इंद्रापुरी कॉन्ट्रॅक्टर सोशल वेलफेअर असोसिएशनचा आक्षेप होता आणि असोसिएशननं ही याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं यावर आपला निर्णय दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावती शहराचा कायापालट पाहायला मिळेल अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांचं पीक विम्याचे आणि नैसर्गिक संकट नुकसानीची भरपाई गेल्या अनेक महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवत त्यांच्याशी चर्चा केली. या धडक आंदोलनानं मोठी खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आंबिया बहार 2022-23 फळ पीक विमा मदतीचे सुमारे 10,71,00,000 रुपये देण्यास रिलायन्स इन्शुरन्स कंपनी आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. गारपीट, अतिवृष्टी, संत्रा गळती यासह विविध संकटांनी ग्रासले असून परतीचा पाऊस न झाल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. फळबाग शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री आणि पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नाही, तर राज्याच्या सरकारनं अमरावती जिल्हा वाऱ्यावर सोडल्याचा आरोप फळबाग शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. तर संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी कृषी अधीक्षक आणि कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तर कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांनी स्वतःला अधिकारी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तब्बल 1.5 तास कोंडून ठेवलं. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी मागणी रेटून धरली. तर आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आलं. मात्र अनेक तास चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतलंय. मात्र मागणी पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील मागील वर्षाचा फळपीक विमा शासन आणि विमा कंपनीकडे अजूनही प्रलंबित आहे. मागील 1 वर्षापासून विमा कंपनी आणि प्रशासन आम्हाला टाळाटाळ करत आहे. दिवाळीच्या अगोदर जिल्हा कृषी अधीक्षक यांना भेटून आम्ही याबाबत विनंती केली होती की काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी वरिष्ठांशी बोलून आम्हाला सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर फळपीक विमाधारकांना त्यांचा विमा त्यांच्या खात्यात जमा होईल, म्हणून आम्ही समाधानी होऊन घरी गेलो. परंतु दिवाळी होऊनसुद्धा आजपर्यंतही शेतकऱ्याच्या खात्यात, जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाही. म्हणून आज अमरावती जिल्ह्यातील फळपीक विमा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय इथं आलो असता त्यांना विनंती केली. त्यांनी आम्हाला सांगितले की शासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जो निधी आहे तो विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु ही विमा कंपनी कोणाचंच ऐकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास देत आहे. म्हणून या अमरावती जिल्ह्यातील पीक विमा प्रतिनिधी जो आहे त्यांना आज आम्ही या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात डांबून ठेवलेला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यकर्ता भाऊसाहेब देशमुख पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिला पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना देण्याचं घोषित झालं आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यकर्ता भाऊसाहेब देशमुख पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिला पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं. तर 27 डिसेंबरला आयोजित शेतकरी संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना सन्मानित केलं जाणार आहे, अशी ही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. मोर्शी रोड येथील शिवाजी कृषी महाविद्यालय परिसरात 27 पासून ते 30 डिसेंबर दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम,
आणि कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी होतील असाही विश्वास व्यक्त करण्यात आला. तर या प्रदर्शनाचं उद्घाटन 27 डिसेंबरला दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहतील. तर भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त विशेष नाणं जारी करण्याची विनंती शासनात करण्यात येणार आहे, अशीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिलिस्टिंगच्या मागणीसाठी मंगळवारी नागपुरात आदिवासी समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं लोक सहभागी झाले होते. हा मोर्चा आणि आयोजित सभेच्या माध्यमातून धर्मांतरित आदिवासींना आदिवासी समाजाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. डिलिस्टिंगच्या मागणीसाठी नागपुरातील आदिवासी समाजानं नागपुरात भव्य मोर्चा काढला. शहरातील रेशीमबाग चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चात संपूर्ण विदर्भातील आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरित झालेले अनेक लोक स्वतःला आजही आदिवासी म्हणून घेत संविधानानं दिलेल्या आणि सरकारनं दिलेल्या आरक्षणाचा आणि सुविधांचा लाभ घेत आहे, असा आरोप करण्यात आला. परंतु असं असतानाही त्यांच्याकडूनही सेवा घेते आणि जे आदिवासींना ऑलरेडी आरक्षण आहे, जो फायदा मिळतो सरकारच्या वतीनं, त्याचाही फायदा आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे गेल्यामुळे धर्मांतरण केल्यामुळे त्यांचाही फायदा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे खरे आदिवासी आहेत, जे धर्मांतरित नाही आहे, त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालेला आहे. आणि हा रोष उफाळलेला आहे, संपूर्ण देशामध्ये उफाळलेला आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात आदिवासीच्या वतीनं संपूर्ण या महाराष्ट्रात आणि विशेष म्हणजे त्या आदिवासी नागपुरात या ठिकाणी डिलिस्टिंगची माग होत आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानातून निघालेला हा मोर्चा सक्करदरा येथील गोंड राजांच्या समाधी स्थळावर पोहोचला. या ठिकाणी पूजा करण्यात आली. तर आदिवासी समाजासमोर धर्मांतरच नव्हे तर समाजातील महिलांची फसवणूक देखील एक ज्वलंत समस्या आहे, असं मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते यांनी व्यक्त केलं. सगळे आदिवासी बांधवांचं हे म्हणणं आहे की जो देवाला मानतो, तो शंकरजीला मानतो, त्यालाच सगळं अधिकार मिळाला पाहिजे. जो शंकरजीला, जो देवाला मानत नाही, त्याला कसला अधिकार? जो तो आमचा राहिलाच नाही आदिवासी बांधव, तर त्याला कशाला कोणत्या सवलती? ज्या काही सवलती जे आमचे खरं आदिवासी राहिले त्यांना दिल्या पाहिजे. डिलिस्टिंगबाबत मंगळवारी नागपुरात आंदोलन झालं. मात्र अशाच प्रकारचे आंदोलन देशाच्या अनेक भागात सुरू आहे. केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन लवकरात लवकर डिलिस्टिंग करावं अशी मागणी होत आहे. आदिवासींना मिळालेले अधिकार खऱ्या अर्थानं आदिवासींना मिळू शकतील अशी प्रतिक्रिया समोर आली. अनुच्छेद 341 माने कि आर्टिकल 341 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया में एससी समाज के लिए किया गया है. 1950 का नोटिफिकेशन है, उसके बाद कुछ अमेंडमेंट्स भी आए उसमें. प्रेसिडेंशियल नोटिफिकेशन से नोटिफिकेशन आया है कि जो एससी समाज के लोग धर्मांतरित हो जाएंगे, गैर हिंदू धर्म में हो जाएंगे, तो वो एससी की लिस्ट से डीलिस्ट हो जाएंगे. उनको एससी का सर्टिफिकेट नहीं मिलेगा, वो शेड्यूल कास्ट नहीं रह जाएंगे. यही डिमांड शेड्यूल ट्राइब की भी है. शेड्यूल ट्राइब के लोगों का, संस्थाओं का, सामाजिक संगठनों का ये मानना है कि जो व्यक्ति धर्मांतरित हो जाता है वो
अपनी आदिवासियत खो देता है, और अगर वो आदिवासियत खो देता है तो फिर उसे शेड्यूल्ड ट्राइब की लिस्ट में रहने का कोई अधिकार नहीं होना। आदिवासी समाजाच्या या मागणीला भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे। नागपुरात आयोजित या आंदोलनात शहर भाजपचे सर्व प्रमुख नेते आणि राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जो शंकराचात नाही, जो आमची संस्कृती मानणार नाही, जो आदिवासी संस्कृती मानणार नाही, जो आदिवासीच्या परंपरेशी चालणार नाही, त्याला सवलती देऊन काय फायदा। म्हणून ज्यांनी धर्मांतरण केलं आहे त्याचं डिलिस्टिंग व्हावं आणि डिलिस्टिंग करूनच जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजांना सोयी सुविधा देण्यात याव्या, यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णतः त्यांच्या पाठीमागे आहे। गोंड राजांचे वंशज राजा वीरेंद्र शहा यांनी या आंदोलनाच्या मागणीला पाठिंबा देत विद्यमान सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली। सच्चा आदिवासी उसको बेनिफिट नहीं मिल पा रहा है, और जो बोगस लोग हैं वो आगे बढ़ते चले जा रहे हैं और इसका बेनिफिट ले रहे हैं। और ये डिलिस्टिंग से जो बोगस लोग हैं वो हटेंगे, और जो सच्चाई जिसको ज़रूरत है आरक्षण की और जो फ़ायदे की, तो वो उनको मिलना चाहिए और मिलेगा। मोर्चानंतर एका बैठकीचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये देशभरातून आलेल्या आदिवासी समाजातील प्रमुख नेत्यांनी आपले विचार मांडले। आदिवासी समाजातील लोकांचं म्हणणं आहे की संविधानानुसार सुविधा उपलब्ध असताना देखील काही लोकांनी स्वार्थासाठी आपला समाज सोडला, मात्र यामुळे प्रत्यक्षात ज्यांचा अधिकार आहे ते खऱ्या अर्थानं वंचित आहे। दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील विविध समस्या सोडवण्यात याव्या याकरता गांधी चौकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि ग्रामपंचायत येवदा प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांच्या वतीनं बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील गावकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणस्थळी जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आणि शाखा अभियंत्यांनी भेट दिली, परंतु उपोषणकर्त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबतच चर्चा करण्यात येईल अशी ठाम भूमिका घेतली, त्यामुळे त्यांना माघारी परत जावं लागलं। तसंच उपोषणस्थळी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्यांनी देखील भेट दिली आणि उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली, मात्र कार्यकारी अभियंत्यांनीच येऊन चर्चा करावी आणि समस्यांचा निपटारा करावा, तसंच लेखी पत्र द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी उचलून धरली। तर गावातील प्राथमिक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि ग्रामपंचायत येवदा प्रशासन कमी पडत आहे, त्यामुळे समस्या सोडवण्यात आल्या नसल्यामुळे आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। विद्युत पुरवठ्यातील व्होल्टेज अनियमितता दूर व्हावी तसंच लोडशेडिंग बंद व्हावं यासाठी बडनेरा विभागातील शेतकऱ्यांनी अनेकदा भेट देऊन निवेदनं दिलीत, मात्र तरीही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रावर धडक दिली। विद्युत समस्येविषयी विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी सामाजिक संस्थांच्या नेतृत्वात महावितरण तक्रार निवारण केंद्र गाठलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना लोड शेडिंगबाबत जाब विचारत त्यांची कानउघाडणी केली। तर शिष्टमंडळानं शेतकऱ्यांची बाजू मांडत लोड शेडिंगची समस्या या हंगामात किती त्रासदायक आहे याची वास्तविकता अधिकाऱ्यांसमोर मांडली। तर अधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेत विद्युत पुरवठ्यातील अनियमितता आणि अनियंत्रित लोड शेडिंगचा निर्णय मागे घेत संतप्त शेतकऱ्यांचा जमाव शांत केला। आता गावामधील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याअभावी वंचित राहण्यात येऊ नये आणि असा प्रकार घडल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। अतिसंवेदनशील असलेल्या अकोला शहरातील अकोटफैल भागात 2 गटांमध्ये दगडफेक होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता। दोन्ही गटांनी एकमेकांच्या घरांवर दगडफेक केली। पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली। अकोला शहरातील अकोटफैल परिसरात 2 गटात तुफान दगडफेक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार परिसरात अवैध दारूच्या विक्रीवरून हा वाद निर्माण झाला आणि या वादातून ही दगडफेक करण्यात आली। सोमवारी रात्री हा वाद विकोपाला गेला। या दगडफेकीत काही जण जखमी झालेत, तर पोलिसांनी देखील वेळीच बंदोबस्त वाढवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर अकोटफैल परिसरात शांततापूर्ण तणाव निर्माण झाला आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालय ताब्यात घ्या हे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या मंत्रालय ताब्यात घ्या आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्याहून मुंबईकडे रवाना होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सोयाबीनला 9,000 आणि कापसाला 12,500 रुपये प्रति क्विंटल भाव द्या, रखडलेला पीक विमा द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, बुलढाणा जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा,
यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहे. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढल्यानंतर सोमवारी बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय, जर 7 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत पोहोचून मंत्रालय ताब्यात घेऊ आणि यासाठी 28 नोव्हेंबरला बुलढाण्यातून हजारो शेतकऱ्यांसोबत मुंबईला निघू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. शेतकऱ्यांच्या पैशावर हे मंत्रालय बांधलं गेलेलं आहे. या मंत्रालयाचा अधिकार हा आमचा आहे. तुम्हाला तिथं मंत्र्यांना बसण्याचा नैतिक अधिकार नाही. जर गावातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असेल तर का चाटल्या का तुमची सत्ता? म्हणून 29 तारखेला 28ला आम्ही बुलढाण्यातून निघणार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी 29 तारखेला मुंबईत येणार आणि आम्ही मंत्रालयाचा ताबा घेऊन मंत्र्यांना मंत्रालयाच्या बाहेर काढणार असं आमचं आंदोलन आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकारच नाही आणि हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. तरीही राज्य सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासनं देतं. भाजपतर्फे जाणीवपूर्वक या मुद्द्याला उचलून धरलं जात आहे. भाजपला मराठी समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं, त्यामुळे आरक्षण देण्याच्या नावाखाली जाणीवपूर्वक चुका करण्यात आल्या, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नैतिकता गमावली असून त्यांनी राजकारण आणि समाजकारणाबद्दल बोलू नये असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला. अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता त्या अकोल्यात आल्या होत्या. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवरही आरोप केले. सरकारनं अत्याचार होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असा सल्ला त्यांनी दिला. की 24 तासामध्ये ज्या 31 घटना मृत्यूच्या घडल्या त्यामध्ये काही 31च्या 31 महिला मृत्यू नव्हते. फक्त 7 मृत्यू प्रसूती गुंतागुंतचे होते आणि बाकीचे मृत्यू ट्रॉमा, सर्पदंश आणि इतर कारणाने होते. परंतु सरकारचं लंगडं समर्थनच करायचे आणि निव्वळ आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद, महामंडळ हे सगळ्या सभापती, उपसभापती अशा खुर्च्या वाचवण्यासाठी जर या सगळ्या महिला पुढारी बायका आपलं बाईपण विसरून, बाईपणाच्या संवेदना विसरून जर असं गलिच्छ फक्त आणि फक्त सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, तर यांच्याबद्दल फक्त आणि फक्त मी क्यू करू शकते यांच्या बुद्धीची. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. क्रिकेटच्या मॅचमध्ये भारत हरला म्हणून लहान भावाची हत्या तर वडिलांना केलं गंभीर जखमी. बडनेरा शहराजवळील अंजनगाव बारी इथली घटना. माथे फिरू तरुण अटकेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्षेपार्ह फोटो टाकल्यानं रिद्धपूर इथं मोठा तणाव. चांदूर बाजार इथं करण्यात आला सर्वपक्षीय निषेध. समाजकंटकाला करण्यात आली अटक. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. आणि शहर सौंदर्यीकरण विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. आता शहराच्या 22 चौकांच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानं अमरावतीकरांना दिलासा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.